नमस्कार मित्रांनो, कल्याणी इन्व्हेस्टमेंट ही एक कंपनी आहे. ही कल्याणी ग्रुपची इन्व्हेस्टमेंट आर्म आहे. हे इन्व्हेस्टमेंट आर्म म्हणजे काय, या कंपनीचे स्वतःचे शेअर्स बसलेले आहेत. ओके, भारत फोर्ज हे शेअर्स आहेत. इक्विव्हॅलंट टू 790 कोटीचे भारत फोर्जचे शेअर्स बसले ॲज ऑफ व्हॅल्युएशन टुडे. वॉरमुळे सगळेच शेअर्स बसलेले आहेत. आता 790 करोड त्याची व्हॅल्यू आहे. नंतर BF युटिलिटीज 46 करोड वर्थ ऑफ शेअर्स. KSL होल्डिंग 59 करोड्स. नंतर अजून आहे ते सौरभा ॲडव्हान्स मटेरियल, ओके, दॅट इज 22 करोड वर्थ शेअर्स. आणि हिकॅल 28 करोड शेअर, असे शेअर्स बसलेले. अजून बारामती स्पेशालिटी 17 कोटी, कल्याणी टेक्नोफोर्ज 29 करोड. असे मिळून टोटल इन्व्हेस्टमेंटच या कंपनीच्या 9,000 कोटी यावर्षी आहेत, म्हणजे 2025 मार्चला. आणि गेल्या वर्षी होते ते 8600 करोड, म्हणजे ऑलमोस्ट लाईक 400 कोटी या जे काय इन्व्हेस्टमेंट आर्म आहे त्याचे व्हॅल्युएशन वाढलेलं आहे. ओके, त्याच्यामुळे ह्याची बुक व्हॅल्यू आहे 20,000 आणि मार्केट प्राईस किती आत्ता 4,800. ओके, म्हणजे 25% हा शेअर मिळतो आहे. आणि काय मिळतो आहे, कारण आता मार्केट खाली आहे त्याच्यामुळे हा शेअर खाली आहे. ओके, मार्केट जसं वरती जाईल मे बी पुढच्या 6-8 महिन्यामध्ये, तसा 4,800चा शेअर मे बी इट विल गो टू 6,000-7,000 रुपीज. आणि गेलेला आहे, तुम्ही चार्ट बघा कुठल्याही साईटवर, तुम्हाला कळेल की गेल्या वर्षभरातच हा शेअर 7,000वरनं 4,800ला आलेला आहे. ओके, आणि तो खाली अजून पण येऊ शकतो, असं काही नाही तो खाली येणार नाही. फेस व्हॅल्यू 10 आहे, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली हा शेअर अजूनही स्प्लिट होऊन त्याची फिनॉमिनल तुम्हाला रिटर्न मिळू शकतात. इन्व्हेस्टमेंटसाठी घ्या, हा लगेच विकू नका. ओके, ट्रेडिंगसाठी पण घेऊ शकता, पण लगेच विकलात तर शेअर मार्केट जसं खाली येतं तसा खाली येतो. शेअर मार्केटवरती असलं की हा वरती राहतो. ओके, आणि प्रमोटरकडे 75% शेअर्स आहेत आणि पब्लिककडे 24% शेअर्स आहेत. DII FII ह्याच्यामध्ये नाही आहेत. पब्लिक सब जानती आहे, त्यामुळे कल्याणी इन्व्हेस्टमेंट पब्लिककडे HNIकडे 24% आहेत आणि हे लोक विकत नाहीत. आणि सगळ्यात काय म्हणायचं, चेरी ऑन द केक इज इक्विटी इज ओनली 4 करोड. ओके, फक्त 4 कोटी इक्विटी आहे, फेस व्हॅल्यू 10 आहे आणि P/E 45 आहे ऑब्व्हियसली, कारण P/E अर्निंग ह्याचं आता शेअर मार्केटवरती नसल्यामुळे अर्निंग कमी आहे. ओके, जसं शेअर मार्केटवरती जातं तसे हे लोक शेअर्स विकतात आणि त्यांना इन्कम पण येतं, प्रॉफिटेबिलिटी पण डबल टेबल होते फ्रॉम देअर इन्व्हेस्टमेंट बिंग सोल्ड अँड अगेन रिपर्चेस. ते स्वतःचे शेअर घेतात आणि रिपर्चेस करतात. ओके, किंवा त्यांच्याकडे इतरही म्युच्युअल फंड्स वगैरे कुठले असू शकतात, ते तुम्ही चेक करा. ॲन्युअल रिपोर्ट बघा, त्यांचं प्रेझेंटेशन नाही आहे काही, पण ॲन्युअल रिपोर्टमध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या असतात. सध्या मी ॲन्युअल रिपोर्टची छाननी करतो आहे आणि तुमचा वेळ वाचवतो आहे, त्यामुळे हा चॅनल बघा आणि ॲन्युअल रिपोर्टमध्ये जे माहिती आहे, डिटेल माहिती ही तुम्हाला मी देतो आहे. ओके, ॲज भारत फोर्ज अँड BF युटिलिटी शेअर्स मूव्ह, कल्याणी इन्व्हेस्टमेंट ऑल्सो मूव्ज. ओके, आणि ऑब्व्हियसली कॅश पण कंपनीकडे आहे आणि शेअर मार्केटची इन्व्हेस्टमेंट मी तुम्हाला सांगितलं आता 9,000 करोडची तर इन्व्हेस्टमेंटच आहे. ओके, आणि याची मार्केट कॅप आहे मे बी सम फ्यू थाउजंड रुपीज. ओके, मे बी 1,000 ते 2,000 असेल फक्त, दॅट्स ऑल. ओके, बघा, तुम्ही ॲनालाइज करा आणि मगच विचारा, तुमच्या एक्सपर्टला विचारा.